राईट टू लव्हचा जो काही प्रवास आहे, राईट टू लव्हची जी काही सुरुवात आहे, त्या संदर्भात या ठिकाणी आपण आज गप्पा मारणार आहोत. खरं तर राईट टू लव्हची सुरुवात जर बघायची झाली तर 2015 पासून आम्ही राईट टू लव्हचं सगळं काम करतोय. पण 2015 पासून जरी आम्ही काम करत असलो, तरी मी प्रत्यक्ष वैयक्तिक या सगळ्या राईट टू लव्हच्या संदर्भात म्हणजे राईट टू लव्ह म्हणल्यानंतर आपण म्हणतो की प्रेमाचा अधिकार आणि प्रेम या शब्दाच्या अवतीभोवती जे काही सगळे विषय येतात, त्या सगळ्या संदर्भात आम्ही काम करायला सुरुवात केली. ती खरं तर 2012 पासूनच खरी तर या सगळ्याची सुरुवात झाली होती. 2012ला Facebookच्या माध्यमातून आम्ही आंतरजातीय, आंतरधर्मीय समाज परिवर्तन चळवळ नावाचा एक ग्रुप चालू केला होता. तो ग्रुप चालू करण्यामागचा आमचा उद्देश हाच होता, की अ, प्रेमात येणारी जी काही प्रेमात ज्या काही आपल्याला अडचणी येतात, जे कपल्स प्रेम करतात, जी जोडपी प्रेमात पडतात, त्या जोडप्यांना नंतर ज्या काही अडचणी येतात, त्या अडचणी अ, कुणासमोर मांडायच्या? त्या अडचणींवर मात कशी करायची? प्रेमात पडल्यानंतर जे काही आपल्याला अडचणी येतात, त्याच्याबद्दल आपण कुणाला विचारायचं? कोण आपल्याला गाईड करू शकतं? या सगळ्यांच्या संदर्भात आम्ही एक विचार केला, की आणि याच्या सगळ्यांच्या पाठीमागं आमच्या आयुष्यातले पर्सनल अनुभव होते, की आम्ही कॉलेजला असताना पण प्रेम करायचो. पण प्रेमानंतर पुढे काय? कारण लग्न या गोष्टीपर्यंत ज्यावेळेस पोहोचायचो आम्ही, त्यावेळेस मग जाती, धर्म, अ, वर्ग या सगळ्याच्या चौकटीत आमचं प्रेम बंदिस्त व्हायचं, की मग त्याबद्दल आम्हाला कोण मार्गदर्शन करायला नसायचं. आणि मग हे कॉलेजचे सगळे जे काही अनुभव आहेत, कॉलेजचे अनुभव असतील, आमच्या मित्रमंडळींचे अनुभव असतील आणि या सगळ्यांचा विचार करून आम्ही याची सुरुवात 2012 पासून केली. ते एका Facebook ग्रुपच्या माध्यमातून याची सुरुवात झाली. या चळवळीला, या प्रेमाच्या अधिकारांच्या सगळ्या जे काही आम्ही काम करतो, या सगळ्या कामाला जे खरं स्वरूप आलं ते 2015 साली. आता हे राईट टू लव्हची जी सुरुवात आहे, ती नक्की कशी झाली? 2015 मध्ये नेमकं असं काय घडलं, की त्या चळवळीला, त्या उपक्रमाला आम्हाला राईट टू लव्ह हे नाव द्यावं लागलं. 2014 डिसेंबर चा जो महिना होता, त्या डिसेंबर महिन्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. मला वाटतं की लातूर जिल्ह्यातल्या एका अंकोलीन अंकोली नावाचं गाव होतं. त्या गावात एका जोडप्याला बेदम मारहाण करण्यात आली होती. एक जोडपं त्या गावात अ, रस्त्याच्या किनारी असेल किंवा त्या शेतात त्या एका ठिकाणी ते बसलं होतं, गप्पा मारत होतं आणि त्या ठिकाणी तिथले काही जे संस्कृती रक्षक होते, संस्कृती रक्षणाच्या नावाखाली तिथल्या एका ग्रुपने, एका संघटनेने त्यांना ती मारहाण केली. आता ही मारहाण एवढी भयानक होती, की त्या मुलीच्या पोटात आणि छातीमध्ये या संघटनेतील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिला लाथा मारताना तिला जातीवरनं प्रश्न विचारला, की "तुझी जात कोणती आहे?" ती अमुक-तमुक जातीचा उल्लेख केला त्यावेळेस तिला आणखी जास्त मारहाण करण्यात आली. तिच्यासोबत जो मुलगा होता त्याला मारहाण करण्यात आली आणि तो व्हिडिओ त्यांच्या संघटनेतील काही लोकांनी तो व्हिडिओ शूट केला होता आणि हा व्हिडिओ खूप प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आला. मीडियापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला आणि ज्यावेळेस आम्ही हा व्हिडिओ पाहिला, अ, ज्यावेळेस व्हिडिओ पाहिला होता त्यावेळेस आम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी होतो. म्हणजे आम्ही पत्रकारितेच्या पुणे युनिव्हर्सिटीच्या जे आत्ताचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठाचा जे काही पत्रकारिता विभाग आहे, जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट, त्याला सगळे रानडे इन्स्टिट्यूट नावाने ओळखले जातात. त्या डिपार्टमेंटमध्ये आम्ही होतो. त्यावेळेस हा व्हिडिओ आम्ही त्या मोबाईलवर बघितला आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे मी स्वतः तो व्हिडिओ बघितला आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर अक्षरशः पोटामध्ये एक भीतीचा गोळा आला, की आपण सगळे प्रेम करतो. आम्ही सगळे प्रेम करतो. प्रेम करणं हा काय गुन्हा नाही. रस्त्याच्या साईडला जाऊन बसणं, गप्पा मारणं हा काय गुन्हा नाही. रस्त्याच्या साईडला प्रेम करणारं जोडपं असेल किंवा गप्पा मारणारं जोडपं असेल, याची जात, धर्म कोणता आहे? ते भाऊ-बहीण आहेत का? ते मित्र-मैत्रीण आहेत का? त्याची शहानिशा कोण करणार? मग हे ह्यात गैर काहीच नाही. आणि हा सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि रात्री Facebookला मी एक पोस्ट लिहिली, की प्रेम करणं आपला गुन्हा नाही. आपण सगळेच प्रेम करतो. मग प्रेमात जे प्रेम करतात त्यांना अशा प्रकारची वागणूक देणं किंवा अशा प्रकारे त्यांना मारहाण करणं,
हे खरं तर चूक आहे. आणि ज्या संस्कृती रक्षणाच्या तुम्ही गप्पा मारता, की हे संस्कृती बिघडवण्याचं काम करतात ही जोडपं. म्हणजे रस्त्याच्या बाजूला किंवा एखाद्या ठिकाणी एक जोडपं गप्पाही मारू शकत नाही. एवढी भयानक परिस्थिती जर आपल्या देशामध्ये येत असेल, तर मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि संध्याकाळी रात्री Facebookला ती पोस्ट लिहिली या संपूर्ण घटनेसंदर्भात. आणि मला असं वाटलं, की या घटनेचा निषेध केला पाहिजे. आणि त्यावेळेचे सगळे आमचे पत्रकारिता विभागातले सगळे मित्र असतील, सामाजिक चळवळीतले मित्र असतील, ते सगळ्यांनी या गोष्टीचं समर्थन केलं. काही कमेंट्स आल्या Facebook पोस्टच्या खाली, की आपण अभिजित काहीतरी केलं पाहिजे. आणि त्यावेळेस मग काही मित्रांनी सपोर्ट केला. मीटिंग्स झाल्या आमच्या या विषयावर. या आम्ही याचा निषेध करण्याचं ठरवलं, तारीख निश्चित केली. आणि संपूर्ण नियोजन झाल्यानंतर या रॅलीला नाव काय द्यायचं म्हणून आम्ही राईट टू लव्ह हे नाव दिलं. आणि ही रॅली आम्ही डिसेंबरच्या शेवटच्या वीकमध्ये ही घटना झाली होती, व्हिडिओ व्हायरल झाले होते. आणि मग जानेवारी 2015ला 23 जानेवारी 2015ला आम्ही फर्ग्युसन रस्त्यावर गुडलक चौकापासून फर्ग्युसनच्या मेन गेटपर्यंत ती भली मोठी रॅली काढली. त्या रॅलीमध्ये आम्ही भारतीय संविधानातील जे काही मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्य आहे, आपण मूलभूत मूलभूत अधिकारांचं आपण संरक्षण केलं पाहिजे. तर या सगळ्या संदर्भात आम्ही हातात लाल रंगाचे फुगे घेऊन भारतीय संविधानातील जे काही आपले मूलभूत अधिकार आहेत, ह्याचे फलक घेऊन आम्ही ती कॉलेजच्या मुला-मुलींनी ती रॅली सगळी काढली. आता या रॅलीला रिस्पॉन्स किती भेटेल हे पण आम्हाला माहीत नव्हतं खरं तर. पण असं झालं की या रॅलीच्या संदर्भात आम्ही राईट टू लव्ह हे नाव दिलं. आणि त्या रॅलीची आम्ही पत्रकं काढली, पोस्टर छापले आणि पुण्यातल्या प्रमुख कॉलेजवर आम्ही ते पत्रकं, पोस्टर नेऊन लावले. आणि अनेक संघटनांचे फोन आले, अनेक राजकीय पक्षांचे फोन आले, अनेक कट्टरवादी विचारधारेच्या लोकांचे पण फोन आले. त्यावेळेस मग आम्ही रॅलीत सहभागी होतो. आमच्या पक्षाचे झेंडे घेऊन येतो. आमच्या संघटनेचे झेंडे घेऊन येतो. आम्ही म्हणलं, की आम्हाला कोणत्याही पक्षाचे झेंडे वगैरे नकोय. आम्हाला कुठल्याही संघटनेचे झेंडे वगैरे नकोय. आपण प्रेमासाठी रॅली काढतोय, तर तुम्ही सगळ्यांनी सहभागी झालं तर आम्हाला आवडेल म्हणून. आणि मग आम्ही ह्या रॅलीला राईट टू लव्ह नाव दिलं. आणि कुठल्याही संघटना वगैरे यांचा सगळ्यांचा कोणाचाही पाठिंबा न घेता फक्त राईट टू लव्ह या बॅनर खाली आम्ही ती रॅली काढली. आणि फर्ग्युसन रस्त्यावर अशा प्रकारे संस्कृती रक्षकांना टीका-टिप्पणी करणं किंवा त्यांचा निषेध करण्याची ती मला वाटते पहिलीच वेळ होती. म्हणजे अशा प्रकारची रॅली फर्ग्युसन रस्त्यावर काढणं हे त्यामध्ये पण एक मोठी गोष्ट आहे. कारण फर्ग्युसन रस्त्यावर आतापर्यंत राजकीय निदर्शनं झालेली आहेत. पण सामाजिक चळवळींमध्ये फर्ग्युसन रस्त्यावर अशा प्रकारच्या कुठल्याही रॅली झाल्या नव्हत्या, असं आम्हाला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितलं होतं. रॅलीच्या वेळेस 1-2 दिवस आधी आम्हाला अ, काही कट्टरवादी विचारधारेच्या लोकांचे फोन आले, की आता तुम्ही आम्हाला प्रेम करायला शिकवणार आहात का? की तुम्ही आम्हाला सांगणार आम्ही कसं प्रेम करायचं? तुम्ही संस्कृती बिघडवण्याचं काम करताय. मग आता तुमच्या बहिणींना वगैरे तुम्ही रस्त्यावर उतरवणार आहात का? त्यांना तुम्ही प्रेम करायला शिकवणार आहात? म्हणजे असे अगदी खालच्या लेव्हलची भाषा वापरून आम्हाला त्यावेळेस त्यांनी टीका केल्या. आणि त्या रॅलीची खरं सुरुवात झाली. आणि ती रॅली झाल्यानंतर समाज माध्यमातनं किंवा मीडियामधून आम्हाला एवढे कॉल्स आले, त्या बातमीला प्रसिद्धी मिळाली, त्या रॅलीला प्रसिद्धी देण्यात आली. आणि ते प्रसिद्धी मिळाल्यानंतर आम्ही असा विचार केला, की आपण एक रॅली काढली, आपण प्रेमाचं समर्थन केलं, आपण प्रेम करणाऱ्या एका मोठ्या ग्रुपच्या पाठीमागे एका मोठ्या म्हणजे जे प्रेम करतात, ते बहुसंख्येने लोक प्रेम करतात, मुलं-मुली प्रेम करतात. या सगळ्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि राईट टू लव्हचंच हे नाव घेऊन आम्ही ते चळवळ पुढे नेण्याची सुरुवात केली. आता खरं तर त्या चळवळींमध्ये बरेचसे त्यावेळेच्या विभागातले आमचे मित्रमंडळी होते. बाहेरचे काही मित्रमंडळी होते. काही सामाजिक क्षेत्रात काम करणारे, काही अशी वेगळ्या मूव्हमेंट चालवणारे त्यावेळेस रॅलीमध्ये सहभागी झाले होते. त्याही मित्रांनी आम्हाला सपोर्ट केला, की "अरे, हे काम खूप महत्त्वाचं असणार आहे भविष्यात." आणि काही लोकांनी टोमणे पण मारले, की "1 दिवसाची रॅली झाली म्हणजे तुमचं आता काम संपलं का? तुमचं प्रेम संपलं का?"